नमस्कार मंडळी, माझ्या पहिल्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे पनीर बटर मसाला। त्यासाठी मी पनीर शॅलो फ्राय करून घेतलेला आहे आणि एकीकडे कांदा, टोमॅटो आणि लसूण इथं छान लाल होईपर्यंत परतून घेते। बघा, परतून झाल्यानंतर त्याचं असं थंड झाल्यावरती छान वाटण करून घ्यायचे। तर आता मी इकडे कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचे। थोडी कोथिंबीर टाकून छान हलवून घ्यायचे। तर इकडे मी सुहानाचा पनीर टिक्का मसाला घेतलेला होता, तो दुधामध्ये ॲड करून मी इथं या ग्रेव्हीमध्ये टाकते। असं छान एकजीव करून त्याच्यामध्ये आपण शॅलो फ्राय केलेले पनीर ॲड करायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून झाल्यानंतर एक उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि बटर ॲड करायचं आहे आणि आपल्याला एक 15 मिनटं आपल्याला ते आटवून घ्यायचं आहे। तर इथे माझा पनीर बटर मसाला तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। या जेवायला।